नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. करंट अफेअर्सची आपण जी सिरीज चालवलेली आहे की प्रत्येक शनिवारी थिअरी आणि प्रत्येक रविवारी एमसीक्यूज, त्या हिशोबाने आपण बघू शकता की जुलैचा पार्ट 1 कव्हर केलेला. आज आपण जुलै पार्ट 2 कव्हर करणार आहोत. म्हणजे 16 ते 31 जुलैपर्यंत जे चालू घडामोडीची जी थिअरी आहे, जी इम्पॉर्टंट थिअरी फक्त एक्झाम स्पेसिफिकच येऊ शकते, ती थिअरीमध्ये आपण कव्हर करणार आहोत. आणि जे राहिलेले इम्पॉर्टंट न्यूज आहेत ते उद्याच्या बघू शकता संध्याकाळच्या 5 वाजताच्या लेक्चरमध्ये आपण एमसीक्यू पॅटर्नमध्ये घेऊन येणार आहोत. तर चला सुरू करूया. जुलै महिन्यातल्या चालू घडामोडी आहेत. आज लक्षात ठेवायचं आहे की गट ब गट क ची एक्झाम डेट जाहीर झालेली आहे. गट ब ची 21 डिसेंबर आहे आणि गट क ची 4 जानेवारी. मग या दोघां एक्झामसाठी जुलैचे करंट अफेअर्स इम्पॉर्टंट आहे. गट ब ची बघू शकता शेड्युलिंग कधी होती की गट ब ची परीक्षा जी होती की 9 नोव्हेंबरच्या आसपासची शेड्यूल होती. 9 नोव्हेंबर 30 नोव्हेंबर असं, पण ती पोस्टपोन झालेली आहे. आपल्या मराठवाड्यात दुष्काळ पडल्या, आपल्या मराठवाडा ओला दुष्काळ झाल्यामुळे पोस्टपोन झालेली आहे. मग लक्षात ठेवलं की जुलै ऑगस्ट पर्यंतच्या चालू घडामोडी जे इम्पॉर्टंट आहे. तसेच जे राज्यसेवा असेल जी 9 नोव्हेंबरला सध्या होणार आहे, जून पर्यंतचे कन्फर्म करायचे की 2024चं पूर्ण आणि जानेवारी टू जून 2025 अशा एवढं करंट अफेअर्स विचारण्याचे चान्सेस आहेत. चला, फर्स्ट ज्ञान भारतम मिशन. यस, हे बघू शकता स्क्रिप्ट दिसते. राष्ट्रीय पांडुलिपी मिशन, नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाकांक्षी ज्ञान भारतम मिशन सुरू केले आहे, जे भारतातील प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटायझेशन आणि जतन करण्याच्या उद्देशाने एक ऐतिहासिक उपक्रम आहे. म्हणून हे बघा, जे मॅन्युस्क्रिप्ट असतील ते डिजिटलायझेशन करणार आहेत आणि त्याच्यामुळे ते त्यांचं संवर्धन होणार आहे. बऱ्याच काळ आपण यूज करू शकतो ते, आणि एक ऐतिहासिक नोंद म्हणजे एक डेटा आपल्याकडे राहणार आहे. तो 27 जुलै 2025 रोजी मन की बातच्या 124व्या भागात घोषित केलेले हे मिशन राष्ट्रीय डिजिटल रिपॉझिटरी तयार करण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे भारताचे सभ्यतेचे ज्ञान जगभरातील विद्यार्थी आणि संशोधकांना उपलब्ध होईल. ज्ञान भारतम मिशन हा एक देशव्यापी डिजिटल संवर्धन प्रकल्प आहे, ज्याचा उद्देश संपूर्ण भारतात विखुरलेल्या 1 कोटीहून अधिक प्राचीन हस्तलिखितांचे जतन आणि डिजिटायझेशन करणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांना भारताच्या आत्म्याचे अध्याय म्हणून संबोधतात, या हस्तलिखितांमध्ये देशाची सभ्यता, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाची अमूल्य अंतर्दृष्टी आहे. म्हणजे असे स्क्रिप्ट जे आपले बघू शकता प्राचीन काळातले आहेत, ते सर्व स्क्रिप्ट डिजिटलायझेशन करून एक रिपॉझिटरी डेटा बनवण्यात येईल की जो फ्युचरमध्ये रिसर्च जे करायला येईल त्यासाठी जे सुरू होईल. मग ह्याच्यावर प्रश्न 100% येऊ शकतो की ज्ञान भारतम मिशन कशाशी रिलेटेड आहे. नाहीतर असं येईल की जे मॅन्युस्क्रिप्ट आहे ते जतन करण्याचे, डिजिटल करण्याचे जे मिशन आहे त्याचं नाव काय आहे, असं एक प्रश्न येऊ शकतो. म्हणून हा इम्पॉर्टंट हे आहे, आपलं लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढेच बघूया आपण मिशनचे उद्दिष्ट काय, या मिशनचे नेमकं उद्दिष्ट काय. या मोहिमेचे अनेक प्रमुख उद्दिष्ट आहेत. फर्स्ट, हस्तलिखितांचे डिजिटायझेशन. नाजूक आणि दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटल स्वरूपात रूपांतर करून त्यांचे जतन करणे. यस, राष्ट्रीय डिजिटल रिपॉझिटरीची निर्मिती. या हस्तलिखितांना जागतिक स्तरावर प्रवेश करता येईल असा एकच व्यासपीठ प्रदान करणे. म्हणजे जर रिसर्च करायचे आणि एक राष्ट्रीय एकच रिपॉझिटरी बनवण्यात येईल की ज्याच्यात सर्व मॅन्युस्क्रिप्ट इन्क्लुडेड असतील. ज्ञानाची सुलभता. विद्यार्थी, संशोधक आणि इतिहासकारांना भारताच्या विशाल पारंपरिक ज्ञानासाठाचा अभ्यास करण्यासाठी परवानगी देणे. सांस्कृतिक वारसा जतन करणे. भावी पिढी भारताच्या वारसा आणि परंपरेशी जोडलेल्या राहतील याची खात्री. ज्ञान भारतम मिशन, द डिजिटल फ्लाइट ऑफ ज्ञान भारतम मिशन. सगळे जे मॅन्युस्क्रिप्ट आहेत, आपण मी जसं बोललो की सगळं डिजिटायझेशन होणार आहे. सध्याची जी नवीन पिढी आहे त्यांना म्हणजे काहीच एन्शंट असेल आणि हे प्राचीन काळातले शक्यतो अभ्यास जास्त करत नाहीत. अभ्यास जास्त नाही, पण ते अपडेटेड नसतात की AI टेक्नॉलॉजीने पुढे चालले आहे. मग कुठेतरी बघू शकता की टेक्नॉलॉजीच्या संदर्भातच आपल्याला कुठेतरी हे मॅन्युस्क्रिप्ट जे इकडे तिकडे आहेत पूर्ण भारतात पसरलेले, त्याला एक डिजिटलायझेशन करणं महत्त्वाचं आहे. म्हणून हा मिशन इम्पॉर्टंट आहे, ज्ञान भारतम मिशन. मराठा किल्ल्यांना युनेस्कोची मान्यता. यस, त्याच मन की बात भाषणानं बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत, 12 मराठा फोर्ट्स अर्न युनेस्को वर्ल्ड हेरिटेज टॅग विथ ग्लोबल बॅकिंग प्राईड फॉर इंडिया. महत्त्वाची आहे, व्हेरी इम्पॉर्टंट MPSCच्या दृष्टिकोनातनं, तसेच UPSCच्या दृष्टिकोनातनं पण. आणि MPSC आणि सरळ सेवेचे जे परीक्षा आहे त्यात पण सरळ सेवेच्या परीक्षेत डायरेक्ट येतील किती किल्ल्यांना भेटला, त्याच्यातले महाराष्ट्रात किती होते, असा प्रश्न येऊ शकतो. बघू शकता याच भाषणात, म्हणजे जे मन की बातचं भाषण झालं 27 जुलैचं नरेंद्र मोदी यांचं, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोने 12 मराठा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी या किल्ल्याचे वर्णन इतिहासाची पाने असे केले, त्यापैकी 11 महाराष्ट्रात आणि 1 तामिळनाडूमध्ये आहे.
प्रत्येक किल्ला भारताच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचा आणि लवचिकतेचा पुरावा आहे असे ते म्हणाले. जागतिक वारसा समितीचे वर्ल्ड हेरिटेज कमिटी 47व्या सत्रात 2024-25 चक्रासाठी भारताचे अधिकृत नामांकन मराठा लष्करी भूदृश्य संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक म्हणजे युनेस्कोचा फुल फॉर्म आहे. युनेस्कोचं हेडक्वार्टर्स लक्षात ठेवायचं. युनेस्कोचे जे हेडक्वार्टर्स आहे ते पॅरिस येथे आहे, फ्रान्समध्ये. जागतिक वारसाच्या यादीत समाविष्ट करण्यात आला आहे. 2024 मध्ये आसाममधील चराई देवच्या मोही दमसाच्या शिलालेखानंतर हे भारताचे 44वे जागतिक वारसा स्थळ आहे. यस, भारतात आता सध्याचे वारसा स्थळांवर बघू शकता की राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारले जातात, तसेच कंबाईनमध्ये पण. म्हणजे MPSCचा हा फेवरेट प्रश्न आहे, वन ऑफ द फेवरेट प्रश्न, की वारसा स्थळावर विचारले जातात. तर भारतात लक्षात ठेवायचे 44वा हे झालेलं आहे 12 किल्ले टाकल्यानंतर. 43वा होता ते आसाममधील चराई देव. यस, अजून आपण थोडं डिटेल बघूया. 12 फोर्ट्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज युनेस्को, हे सगळे जे 12 किल्ले आहेत. भारतातील मराठा लष्करी भूदृश्यामध्ये 12 प्रमुख किल्ले समाविष्ट आहेत. बहुतेक महाराष्ट्रात आणि एक तामिळनाडूमध्ये. 17व्या शतकाच्या उत्तरार्ध आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात बांधले गेले किंवा विस्तारले गेले. किनारपट्टी आणि डोंगराळ भागात रणनीतिदृष्ट्या स्थित या किल्ल्यांना एक मजबूत संरक्षण व्यवस्था तयार केली, जी मराठा लष्करी शक्ती, व्यापार आणि प्रादेशिक नियंत्रणाला समर्थन देते. 12 प्रमुख किल्ल्यांचं आपण नावं बघायची आहेत. काय? महाराष्ट्रामध्ये सालेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूमध्ये जिंजी किल्ला. आता काय होणार आहे, हे ज्या प्रॉपरली युनेस्को हेरिटेज भेटलाय म्हणून जे संवर्धन करण्यासाठी आणि शासनाला आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला बरंच ध्यान द्यायला लागणार आहे. तसेच जे हुल्लडबाज लोक आहे, जे ट्रेकिंगच्या वेळेला काय पण म्हणजे दारू सिगरेट पित राहतात, त्यांना देखील आळा बसणार आहे. आणि हे किल्ले जपणं हे आपली सांस्कृतिक बघू शकता वारसा आहे आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण राज्य आहे. आणि हे सगळं आपलं संवर्धन करणं हे प्रत्येक ज्या या भूमीत जन्माला आलंय त्याचं बघू शकता हे कार्य आहे. म्हणून हे लक्षात ठेवायचं कुठलं आहे. सध्या बघू शकता लोहगड जे लोणावळ्याच्या आसपास आहे, तिकडे भरपूर लोक जात राहतात. रायगड असेल, रायगड पहिले राजगड राजधानी होती, मग त्याच्यानंतर रायगड झाली. त्यानंतर पन्हाळा बघू शकता, प्रतापगड सातारा आहे, पन्हाळा बघू शकता कोल्हापूर जिल्ह्यातला. आणि तमिळनाडूमध्ये जिंजी किल्ला. 11 महाराष्ट्रात आहेत आणि 1 तमिळनाडूमध्ये. लक्षात ठेवायचं आहे. युनेस्कोचे जे 47वी जे सत्र झालं त्याच्यात डिक्लेअर करण्यात आहेत. मग भारतात किती आहे टोटल? भारतात 44 साईट्स आहेत युनेस्को. यस, हे बघू शकता सध्याची जी स्थिती आहे भारतातली युनेस्को हेरिटेज साईटची, ते डायरेक्टली मी आणलंय. जागतिक वारसा स्थळांच्या सर्वाधिक संख्येत भारत जागतिक स्तरावर 6व्या आणि आशिया पॅसिफिकमध्ये 2ऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे आशिया पॅसिफिकमध्ये मग पहिला कोण आहे? चायना आहे पहिला. मग जागतिक ह्याच्यावर 6th रँक आहे भारताचं. लक्षात ठेवायचं. जागतिक वारशाच्या तत्पुरता यादीत 62 स्थळे आहेत, जी भविष्यात कोणत्याही स्थळाला जागतिक वारसा मालमत्ता म्हणून गणले जाण्यासाठी अनिवार्य मर्यादा आहेत. यस, अजून आपण त्यांना एक लिस्ट दिलेली आहे. ते एक लिस्ट मधलं ते स्लो हे करत जातात, आपलं म्हणजे एलिमिनेट करत जातात. इंडिया ऑन द वर्ल्ड हेरिटेज मॅप. टोटल वर्ल्ड हेरिटेज साईट 44वी. आपल्याला विचारतील 43वी काय आहे, तर 43वी लक्षात ठेवायचं. मी आसाममधील जे बोलो चिराई देवी, आसाममधील चराई देव हे 43वे होते, जे मागच्या वर्षी भेटलं. आणि यावर्षी जागतिक वारसा स्थळामध्ये मराठा लष्करी भूदृश्य लँडस्केप आपण बोलतो किल्ल्यांना. यस, आणि युनेस्कोच्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये अजून 62 स्थळं आपण दिलेली आहेत. न्यूएस्ट एडिशन बघू शकता, मराठा मिलिटरी लँडस्केप्स. फर्स्ट इन्स्क्राइब्ड साईट म्हणजे पहिले जे होते आपण युनेस्को हेरिटेज साईटमध्ये ते कुठले पहिले टाकले, तर 1983 मध्ये आग्राचा किल्ला, ताजमहल, अजंठा आणि अलोरा. अजंठा, अरोला, आग्रा आणि ताजमहल. आग्राचा किल्ला आणि ताजमहल हे वेगवेगळे आहेत, लक्षात ठेवा. आग्र्याचा किल्ला आणि ताजमहलचा डिस्टन्स आहे तो 3-4 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. आणि लक्षात ठेवा, आग्र्याच्या किल्ल्याच्या समोरच बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं बघू शकता पुतळा बांधलेला आहे. आणि हे आपल्याला बघू शकता अभिमानास्पद गोष्ट आहे. हे दोन्ही पण हे आहेत ते उत्तर प्रदेशमध्ये आहेत. आणि अजंता अलोरा हे आपल्या महाराष्ट्रात आहेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये. आता क्लिअर झालं. भारतात किती साईट्स आहे? भारतात नाही, भारतात 44 साईट्स आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात टोटल 6 झाले असतील. महाराष्ट्राचं साईट नाही पण लक्षात ठेवायचे 6 झाले असतील. टोटल वर हेरिटेज साईट 44 झालेले आहेत. 12 किल्ल्यांना दिलेले आहे. त्याच्यापैकी 1 किल्ला तमिळनाडूमध्ये आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि जे टोटल हे आहे, पहिले जे स्टार्टिंगला 1983ला आग्रा किल्ला, ताजमहल, अजंता आणि अलोरा हे 4 स्थळ आहे ज्यांना युनेस्को हेरिटेज साईट भेटलेला आहे. आणि सध्या युनेस्कोचं हेडक्वार्टर्स बघू शकता. सध्या म्हणजे युनेस्कोचं हेडक्वार्टर्सच पॅरिस आहे, हे लक्षात ठेवायचं. चला, ज्ञान भारत मिशन झाला, मराठा किल्ल्यांचा युनेस्को हेरिटेज साईट झाला.
तिसरा आहे जे आपण बघू शकतो, मैं शेर है शेर वाघ, आंतरराष्ट्रीय वाघ दिन, व्याघ्र दिन म्हणजे इंटरनॅशनल टायगर डे. असं बघू शकता की आपण फक्त टायगर टायगर बोलतो, पण ऍक्च्युअली मध्ये तो टायगर डे असतो कधी आपल्याला ते शिकणं गरजेचं आहे. 29 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन, ज्याला जागतिक व्याघ्र दिन म्हणूनही ओळखले जाते. वाघ पॅन्थेरा टायग्रिस संवर्धनाबद्दलची जागरूकता निर्माण करतो आणि जगातील सर्वात मोठी वन्य मांजर असलेले अमूर वाघ पॅन्थेरा टायग्रिस अल्टायका ला देखील उजागर करतो. म्हणजे नुसतं बघू शकता की व्याघ्र दिन आपण साजरा करतो ते नुसतं काय पॅन्थेरा टायग्रिस हा वाघ नाही, तर अमूर जे वन्य मांजर जे आहे अमूर वाघ पॅन्थेरा टायग्रिस अल्टायका त्याच्यासाठी पण आपण तो दिवस साजरा करतो. 2010 मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग व्याघ्र शिखर परिषदेत जागतिक व्याघ्र दिनाची स्थापना करण्यात आली. 2010 पासून बघू शकता ही स्थापना झालेली आहे. या परिषदेत भारत, भूतान, नेपाळ, मलेशिया आणि बांगलादेशसह 13 व्याघ्र प्रवासी देश वाघांच्या संख्येत झालेल्या तीव्र घटीला प्रतिसाद देण्यासाठी एकत्र आले. म्हणजे हे 13 देश आहेत आपले जे आशियातले, तिथे सर्वात जास्त वाघ आहेत आणि त्याचं संवर्धन करणे आणि कुठेतरी वाघांची संख्या घटत होती आणि ते संवर्धन करणं गरज पडलं, म्हणून 2010 मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे एक परिषद भरली आणि तिथून सगळं कार म्हणजे सुरू झालं की 29 जुलै हा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आपण बनवणार. या परिषदेने 2022 पर्यंत वन्य वाघाची संख्या दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवून T x2 उपक्रम सुरू केला. जे सेंट पीटर्सबर्ग ह्याच्यात काय झालं की पुढच्या जे 2022 पर्यंत आहे सध्याची जी वाघाची स्थिती आहे त्याच्यापेक्षा आपल्याला डबलचं टार्गेट ठेवला. लक्षात ठेवायचंय. 1973 मध्ये 9 अभयारण्यासह सुरू झालेले प्रोजेक्ट टायगर. येस, प्रोजेक्ट टायगर 1973 ला सुरू झाला. आता लक्षात ठेवायचं या संदर्भात. आता 18 राज्यातील 50हून अधिक अभयारण्यांना व्यापतो, जो भारताच्या सुमारे 2.2% भूभाग आहे. 1973 मध्ये वाघांची संख्या 1827 वरून अंदाजे 3782 सरासरी झाली आहे. 2022 च्या आकडेवारीनुसार 3995. येस, 3995 ची कमाल मर्यादा आहे. मध्य प्रदेशात सर्वात जास्त वाघांची संख्या आहे, बघू शकता 3925. लक्षात ठेवायचं आहे. हे 2022 ची आकडेवारी आहे की 3900 हे 3682 आहे ऍक्च्युली. हे तर अंदाजित आहे, 3000 आकडेवारीनुसार हे आहे, पण जे रिपोर्ट आली ते 3682 ऑफिशियल आपल्याला पकडायचं आहे. जर भारतात वाघाची संख्या विचारली अकॉर्डिंग टू द 2000 हे 3682 घ्यायचे, कारण बघू शकता या स्लाइडमध्ये जे आहे टायगर पॉप्युलेशन हे PIB ने डेटा दिलेला आहे, म्हणून आपल्याला 3782 आपल्याला 2000 जी आकडेवारी आहे 2022च्या रिपोर्टनुसार तेच पकडायचे. मध्य प्रदेशात सर्वात जास्त वाघांची संख्या आहे, त्यानंतर कर्नाटक, उत्तराखंड आणि महाराष्ट्र. कॉर्बेट, जिम कॉर्बेट म्हणजे उत्तराखंड, बांडीपूर कर्नाटक आणि बघू शकता तमिळनाडूच्या हायवेवर आहे, म्हणजे बाउंड्रीवरच ते बांडीपूर राष्ट्रीय उद्यान लागतं. नागरहोल कर्नाटक, बांधवगड मध्य प्रदेश हे सर्वाधिक वाघांचे अभयारण्य आहेत. नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प आंध्र प्रदेश हा भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. यस, सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प. मछली T16 ही रणथंबोर येथील एक प्रसिद्ध वाघीण होती, जिला वाघांची राणी आई असं बोलायचे आणि रणथंबोरची वाघीण राणी असे म्हटले जायचे. ती प्रोजेक्ट टायगरचा पोस्टर चेहरा बनली. कोण? मछली T16. मछली T16 रणथंबोर इथे एक वाघीण होती, त्यालाच आपण वाघाची राणी आई असं बोलायचं आणि रणथंबोरची वाघीण राणी असं पण देखील आपण बोलायचं. भारताचे टायगर मॅन म्हणून ओळखले जाणारे कैलास संकला हे प्रोजेक्ट टायगरचे पहिले संचालक होते. येस, व्हेरी इम्पॉर्टंट. आपण फक्त व्याघ्र दिन नाही बघायचंय, कारण महाराष्ट्रात पण वाघांची संख्यावर आपण भरपूर संवर्धन दिन करतोय. पेंज राष्ट्रीय उद्यान असेल आणि हे सर्व. मग आपल्याला इथं लक्षात ठेवायचंय की 29 जुलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन बनवतो. 2010 मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे परिषद झालेली, त्यानुसार ठरवण्यात आलं. आणि त्याच्यानंतर बघू शकता की 1973 ला प्रोजेक्ट टायगर सुरू झालेलं आहे. 1973 मध्ये 1973 ला प्रोजेक्ट टायगर सुरू झालं. त्यानुसार बघू शकता 2022 ची आकडेवारी आहे 3782 आपल्याकडं वाघ आहेत. सर्वात जास्त वाघ जे कुठे आहेत? मध्य प्रदेशमध्ये आहे. मग दुसरं राज्य कुठे आहे? कर्नाटक, उत्तराखंड आणि चौथा महाराष्ट्र. ही सिक्वेन्स पण लक्षात ठेवायची. मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त आहे, त्याच्यानंतर कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र. त्याच्यानंतर हे कॉर्बेट आणि हे सगळ्या जोड्या लावल्या तर लक्षात ठेवा. पण सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कुठला आहे? तर नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प आंध्र प्रदेश सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. तसेच मछली T16 ही जी वाघीण आहे तिला रणथंबोरची वाघीण राणी, तसेच वाघांची राणी आई आणि प्रोजेक्ट टायगरचा ती पोस्टर फेस बनलेला मछली T16 हे वाघिणीचं नाव आहे. तसेच टायगर मॅन ऑफ इंडिया कोण आहे? टायगर मॅन जे आहे ते कैलास संकला आहे, जे पहिले संचालक होते प्रोजेक्ट टायगरचे. यस, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट बघू शकता 1972 आहे. त्यानुसार आपण बघू शकता की 2006 मध्ये
भारतामध्ये टायगर पॉप्युलेशन 1411, म्हणजे वाघांची संख्या 1411 होती. आणि तिथून कुठेतरी बघू शकता हे आपण एक 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 पाऊल पुढे टाकत गेलोय. 2010 मध्ये 1706 झाली, 2014 मध्ये 2226 झाली, 2018 मध्ये 2967 झाली आणि 2023 मध्ये 3782. मग लक्षात ठेवायचे, जर आत्ता जर आकडेवारी विचारली की भारतात किती आहे, तर 3782 आहे. येस, लक्षात ठेवायचे. वाघांची लोकसंख्या 3782. चला नेक्स्ट, जगातील उपासमार निर्देशांक 2024. ग्लोबल हंगर इंडेक्स बघू शकता. ग्लोबल हंगर इंडेक्स आपण शिकतोय. अलीकडेच जागतिक भूक निर्देशांक ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 मध्ये भारताच्या, हे जुलैमध्ये थोडं जास्त बघू शकता चर्चेमध्ये होते, म्हणून ही न्यूज डायरेक्टली घेऊन आलोय. 2024ची आकडेवारी आहे जी मागच्या वर्षीच रिलीज झालेली, पण पुन्हा ह्या वर्षी बघू शकता जुलैमध्ये चर्चा करण्यात आलेली होती. 2024 मध्ये भारताचा 127 देशापैकी 105वा क्रमांक आहे, ज्याचा गुणांक 27.3 आहे, जो अन्न असुरक्षितता आणि कुपोषणाच्या सततच्या आव्हानामुळे निर्माण झालेले गंभीर उपासमारीच्या संकटावर प्रकाश टाकतो. गंभीर उपासमारीच्या जे संकटावर आहे प्रकाश टाकतो. इथेच पण बघू शकता, इंडिया रँक्स 105th इन ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 लेबल्ड ॲज सिरियस. म्हणजे आपल्याकडे बघू शकता की अन्नाची टंचाई तर नाहीये, पण हंगर इंडेक्समध्ये भरपूर लोक असं ह्याच्यामध्ये की सिरियस कंडिशन आहे, की एक जे बोलतो ना, एक टायमाचं जेवण लोकांना भेटत नाही. आणि त्या हिशोबानं म्हणजे कुठून हे आकडेवारी काढतात काय माहीत, बट आपल्याला हे थोडंफार विश्वास ठेवावा लागतो या सगळ्या आकडेवारीवर. आणि त्याच्यानुसारच आपण बघू शकता की डेव्हलपमेंट प्लॅन्स असतील, काय आपल्याला करायचं आहे, किती प्रगती करायची आणि कसं जे कुठल्या योजना आणायचे, हे सगळं आपल्याला रेफरन्स ठरतं ह्या सगळ्या अहवाल. चला, 4 घटक असतात. ती हंगर इंडेक्स मोजले कसे जातात, तर 4 घटक. कुपोषण, ज्या लोकसंख्येच्या कॅलरीज सेवन पुरेसे नाही अशा लोकसंख्येचा वाटा संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संघटनेने परिभाषित केल्याप्रमाणे निरोगी जीवन जगण्यासाठी अपुरे कॅलरीजचे सेवन याचा संदर्भ देतो. बाल खुंटणे, 5 वर्षाखालील मुलांची वाटा ज्याची उंची त्यांच्या वयाच्या तुलनेत कमी आहे, जी दीर्घकालीन कुपोषण दर्शवते. म्हणजे ज्यांना प्रॉपरली अन्न भेटत नाही स्टार्टिंगच्या डेजमध्ये 5 वर्ष, मग त्यांची हाईट खुंटते, म्हणजे बुटके राहतात. बाल अवनती, 5 वर्षाखालील मुलांचा वाटा ज्यांचा वजन त्यांच्या उंचीच्या तुलनेत कमी आहे, जो तीव्र कुपोषण दर्शवते. मग ॲट द सेम टाइम आहे की वयाच्या नुसार हाईट न वाढणे हे देखील कुपोषणाचं हे आहे, आणि वयाच्या नुसार वजन न वाढणे, वजन म्हणजे कमी राहणे, हे देखील कुपोषणाचाच एक बघू शकता की एक हे आहे, म्हणजे घटक आहे. बाल मृत्यूदर, 5व्या वाढदिवसापूर्वी मृत्युमुखी पडणाऱ्या मुलांचा वाटा, जी अशंत, अपुरे पोषण आणि अस्वस्थ वातावरणाचा घटक मिश्रण आहे. म्हणजे 5 वर्ष होण्याच्या आधीच जर कोणाचं जर डेथ होत असेल, त्याला देखील हा घटक आपण हे करतो. आणि सिन्स बघू शकता भारताची 2011च्या नुसार 121 कोटी आहे, आता 140च्या आसपास आपण लोकसंख्या पोचलेली, 140-145 कोटीच्या हिशोबानं. म्हणून बघू शकता हे सिरियस गंभीरमध्ये आपल्याला भारतात टाकलेलं आहे यादीत. आणि भारताचे जे रँक आहे 105वा आहे 127च्या देशापैकी. येस, इट इज व्हेरी वन ऑफ द इम्पॉर्टंट डेटा. चला, लक्षात राहील ना, लक्षात ठेवायचं, भारताचा रँक 105 2024. 2025चा जो डेटा आहे मला वाटतं आता पुढच्या महिन्यात नोव्हेंबरच्या पहिल्या वीकमध्ये रिलीज होईल. पण शक्यतो एक्झामला मागच्या वर्षीचे जेवढे रिपोर्ट आले 2024 आणि आत्ता जुलैच्या 2025 पर्यंत, ते सगळे रिपोर्ट एकदा वाचायचे आहे. शक्यतो मी एक शॉर्ट्स नाही तर मग एक नॉर्मल लेक्चर घेऊन येईल, जे आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पहिले, की त्यात इम्पॉर्टंट जेवढे जे निर्देशांक आहे त्याचे रँक इंडियाचा मी सांगेल. चला नेक्स्ट, महाराष्ट्र $1 ट्रिलियन GDP मध्ये सामील होण्यास सज्ज. येस, व्हेरी इम्पॉर्टंट. मुंबई बघू शकता, नगरी, स्वप्नांची नगरी आपण बोलतो. बरेच लोक नुसते महाराष्ट्रातनं वेगळ्या सिटीमधनं मुंबईत येत नाही, तर उत्तर प्रदेश, बिहार, भारतातनं, जगातनं देखील भरपूर सारे लोक बघू शकता काम करायला मुंबईत येतात. आणि आता मुंबईचं तुम्ही जर इन्फ्रास्ट्रक्चर आता सध्याचं बघितलं तर अंडरग्राऊंड मेट्रो रेल्वे जी आहे, ती सर्वात मोठी जी लाईन आहे, ते आरे कॉलनी, आरे JVLR पासून कफ परेडपर्यंत ती पण सुरू झालेली आहे. आणि कुठंतरी बघू शकता की हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने भरपूर इम्पॉर्टंट आहे आपलं. म्हणजे मुंबईची जी प्रगती होते, बरेच मेट्रो लाईन एकत्र, जेव्हा मेट्रो लाईन सुरू होतील तेव्हा मुंबईमध्ये ट्रॅफिकची समस्या पण थोडीफार कमी होईल आणि म्हणजे ईज होईल ट्रान्सपोर्टला. आणि त्यामुळे बघू शकता की ह्याचा इनडायरेक्टली इम्पॅक्ट कुठं पडतो, तर इकॉनॉमीमध्ये पडतो. आता बँगलोरचं तुम्ही स्थिती बघू शकता की ट्रॅफिक होतं म्हणून बरेच सारी कंपनी बँगलोरमधनं पण शिफ्ट होतात दुसरीकडे. तसेच पुणे पण आहे. पुणे बघू शकता, हिंजवडी आणि ह्या सगळ्या जे ग्लोबल IT पार्क्स आहेत
तिथं पण ट्रॅफिकची एवढी समस्या झाली आहे की तिकडले बरेच IT कंपनी सोडून बोलतात की पुणे आणि बँगलोरपेक्षा मग बँगलोरची ट्रॅफिक परवडली म्हणून ते बँगलोरमध्ये शिफ्ट होत आहेत. काही काही कंपनी हैदराबादला शिफ्ट होत आहेत. मग ते इकडं तिकडं जाऊ नये म्हणून ते बघू शकता इन्फ्रास्ट्रक्चरवर देखील काम करणं गरजेचं आहे. येस, आणि त्या अनुषंगाने बघू शकता की महाराष्ट्र ही जी न्यूज आलेली आहे, जे मॉर्गन स्टॅनलीने रिपोर्ट दिला होता की महाराष्ट्र $1 ट्रिलियन GDPच्या सामील होण्यास सज्ज. येस, प्रश्न असा येऊ शकतो की ही रिपोर्ट कुणी दिलेली आहे. नाही तर प्रश्न असा येईल की मॉर्गन स्टॅनलीने रिसेंट रिपोर्ट दिली आहे GDPची, त्यात महाराष्ट्र म्हणजे ते आता एक्सप्लेन करू की 2030 पर्यंत कितीचं हे होणार आहे, म्हणजे टार्गेट काय आहे, म्हणजे त्यांनी प्रेडिक्शन काय केलंय. येस, महाराष्ट्र हा देशातील ऑटो आणि ऑटो पार्ट्स सर्वात मोठ्या उत्पादनापैकी एक आहे. देशाच्या एकूण उत्पादनात त्याचा वाटा 20% आहे. बघू शकता ऑटो आणि ऑटो पार्ट्स. येस, शिवाय औषध आणि आरोग्य उपकरणांमध्ये त्याचा वाटा 16-17% आहे आणि कापड उत्पादनात 8 ते 12% आहे. मॉर्गन स्टॅनलीच्या संशोधन अहवालात म्हटले आहे की 2030 पर्यंत महाराष्ट्राचे सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP, ग्लोबल GDP बघू शकता, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, सकल देशांतर्गत उत्पादन $1 ट्रिलियन पर्यंत पोहोचू शकतो. येस, असं त्यांचं प्रेडिक्शन आहे. सध्या राज्याचे GDP बघू शकता $536 इतके आहे, $536 बिलियन इतके आहे. ते $1 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे ऑलमोस्ट 2025 पासून 30 पर्यंत ऑलमोस्ट डबल होईल असं त्यांचं हे आहे. म्हणजे प्रत्येक जर 6-7% वाढत गेलं प्रत्येक वर्षीचं जे GDP बघू शकता तर आपण पोहोचणार आहे. जो भारतीय राज्यांच्या सर्वाधिक आहे, जो जगातील 28व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या सिंगापूरच्या GDPच्या समतुल्य आहे. मग बघू शकता की सध्याचं जे आहे महाराष्ट्र जर वेगळा देश केला तर 28वा सर्वात मोठं बघू शकता हे बनवू शकतं, GDP बनवू शकते, अर्थव्यवस्था बनवू शकते. इतका आपण बघू शकता एक पैसा खेचतो महाराष्ट्र. म्हणून लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाची नोकरी तुम्ही घ्या, कारण 8वा वेतन आयोग पण लागू होणार आहे. त्याच्याने सॅलरीज पण थोडे चांगले फार भेटतील आणि एक कुठेतरी तुम्हाला कम्फर्ट पण भेटेल आयुष्यात आणि आयुष्य स्थिर होईल. कारण गव्हर्नमेंट जॉब इज समथिंग इट इज ऑफ प्राईड, म्हणून तुम्ही लवकरात लवकर क्रॅक करा. अहवालात असे सूचित केले आहे की गुंतवणूक, औद्योगिकरण, निर्यात, राजकोषीय दूरदृष्टी, उच्च साक्षरता दर आणि मजबूत आणि स्थिर नेतृत्व यांच्या संयोजनाद्वारे राज्याने ही प्रचंड आर्थिक वाढ साध्य केली आहे. येस, आता ह्याच्यात 3-4 गोष्टी आहेत की कुणी रिपोर्ट दिली, मॉर्गन स्टॅनलीने. 2030 पर्यंत महाराष्ट्राचे किती GDP होईल, $1 ट्रिलियन. मग सध्या किती आहे, $536 आहे. आणि जगातले बघू शकता की कुणाच्या समतुल्य आहे, सिंगापूर देश आहे त्यांच्या समतुल्य आपली अर्थव्यवस्था आहे, जे सिंगापूर 28व्या क्रमांकाचं सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. येस, हे 3-4 फॅक्ट्स फक्त लक्षात ठेवायचे आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस, चला आपण नेक्स्ट न्यूजकडे जाऊया. समुद्र प्रचेत. समुद्र प्रचेत हे एक वेसल आहे, हे बघू शकता समुद्र प्रचेत. समुद्र प्रचेतचे लॉन्चिंग हे संरक्षण आणि सागरी पायाभूत सुविधांमध्ये भारताच्या वाढत्या स्वावलंबीचा प्रतीक आहे. जागतिक मानकानुसार पर्यावरण व्यवस्थापनाला बळकटी देताना सागरी प्रदूषणाचा सामना करण्याची भारताची क्षमता बळकट करते. भारताच्या सागरी पर्यावरण संरक्षण चौकटीला बळकटी देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत भारतीय तटरक्षक दल म्हणजे इंडियन कोस्ट गार्ड यांनी 23 जुलै 2025 रोजी गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे 2 स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाजांपैकी शेवटचे समुद्र प्रचेत लॉन्च केले आहे. येस, समुद्र प्रचेत लॉन्च केले आहे. शेवटचे समुद्र प्रचेत म्हणजे ह्याच्या पहिले पण एक झालेला आहे. येस, लक्षात ठेवा, गोवा शिपयार्ड्सनी हे केलेले आहे. आणि समुद्र प्रचेत या बघू शकता कसलं आहे, स्वदेशी प्रदूषण नियंत्रण म्हणजे पोल्युशन कंट्रोल जे वेसल आहे त्याच्यापैकी एक आहे. हे जहाज त्यांचा विशेष आर्थिक क्षेत्र मध्ये भारताच्या तेल गळती प्रतिसाद क्षमता वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. धोरणात्मक सागरी मालमत्तेचे स्वदेशीकरण सरकारच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाला पाठिंबा देईल. म्हणजे हे जे असतं की ऑइल शिप्स असतात, कधी जर ऑइलमुळे बघू शकता प्रदूषण भरपूर होतं, ऑइल स्पिल्स झालं जर पूर्ण समुद्रात, मग त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, मग असे 2 शिप्स आपण इंडिजिनियस म्हणजे स्वदेशी बनावटीची आपण तयार केलेली आहेत. त्यापैकी जी दुसरी आहे समुद्र प्रचेत, ही बघू शकता इनॉग्रेट झालेली आहे आणि हे भारताने बघू शकता एक पाऊल पुढे टाकताय बऱ्याच क्षेत्रात. त्याच्यापैकी एक आहे समुद्र प्रचेत, लक्षात ठेवा, जुलैची न्यूज आहे. चला नेक्स्ट, वन ऑफ द इम्पॉर्टंट 2025 हेनली पासपोर्ट इंडेक्स तिमाही 2 प्रत्येक 3 महिन्यात रिपोर्ट रिलीज होतो. त्या हिशोबाने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की परत इंडियाची रँकिंग सुधारली गेलेली आहे. मी जानेवारीच्या ह्याच्यामध्ये पण करंट अफेअर्समध्ये हा शिकवलेला, जानेवारी फेब्रुवारीच्या आसपास.
मग आता परत हे आहे की तिमाही रिपोर्ट येते आणि मग ती आपल्याला भारताचं जे ग्लोबल रँक आहे ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असतं. चला, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 Q2 क्वार्टर 2 मध्ये भारत 77व्या क्रमांकावर आहे, जो जानेवारी 2025 मध्ये 85 वर होता. म्हणजे जानेवारी 85 वर होता, आता आला 77 वर. हे कधीची आहे? जुलै. हे आहे जॅन. येस. भारतीय पासपोर्ट धारकांना आता 59 ठिकाणी विजा मुक्त किंवा विजा ऑन अरायव्हल प्रवेश मिळतो, जो 2024 मध्ये 57 होता. म्हणजे 2 देश वाढले. तर 2 देश कुठले वाढले? फिलिपिन्स आणि श्रीलंका. ही भारतीयांसाठी नवीन जोडली गेलेली 2 विजा मुक्त आहे. अगर जर विजा मुक्त दिलं असेल म्हणजे इंडियन स्ट्रॉंगेस्ट पासपोर्ट जे असतो त्या हिशोबाने आहे की सर्वात जास्त जे स्ट्रॉंगेस्ट पासपोर्ट असेल त्याला विजा ऑन अरायव्हल आणि हे सगळं भारतात फिरू शकतो. भारताचा जो पासपोर्ट रँक आहे तो 77वा आहे. म्हणजे देशात 77वा आहे. इतका स्ट्रॉंग नाही आहे भारताचा पासपोर्ट. 193 ठिकाणी प्रवेशासह सिंगापूर पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर जपान आणि दक्षिण कोरिया 190 ठिकाणी आहेत. येस, सर्वात स्ट्रॉंगेस्ट पासपोर्ट आहे जे सिंगापूरचा आहे. सिंगापूरचा पासपोर्ट लेवल वर स्ट्रॉंगेस्ट आहे. 193 देशात तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता विजा ऑन अरायव्हल. म्हणजे पहिलेच विजा द्यायला आणि इंटरव्ह्यू द्यायला लागत नाही तुम्हाला, डायरेक्टली तुम्हाला हे आहे. त्याच्यानंतर जपान आणि दक्षिण कोरियाचा 190. लक्षात ठेवायचं, सिंगापूर, जपान, दक्षिण कोरिया. भारत आता 77 वर आहे, जानेवारीमध्ये 85 वर होता. येस. हेनली पासपोर्ट इंडेक्स 227 ठिकाणी विजा मुक्त प्रवेशाच्या आधारे 199 पासपोर्टची क्रमवारी लावतो, जो आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने च्या डेटाचा वापर करतो आणि तिमाहीत अद्यतनित केला जातो. म्हणजे हा डेटा जो आहे जो आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना त्याच्याकडून घेतला जातो आणि मग त्याच्यानंतर अनालिसिस केलं जातं. IATA ही 300 एअरलाइन्सची व्यापार संस्था आहे जी जागतिक हवाई वाहतुकीच्या 83% व्यापते. त्याचे मुख्यालय कॅनडा मॉन्ट्रेल येथे आहे. येस, IATAचं जे आहे मॉन्ट्रेल येथे आहे. लक्षात ठेवायचं. हेनली पासपोर्ट इंडेक्स भारत 85 होता, जो 77 वर झालाय. सर्वात स्ट्रॉंगेस्ट पासपोर्ट आहे सिंगापूरचा, जो 193 देशामध्ये जाऊ शकतो. आणि सेकंड वरच आहे जपान आणि दक्षिण कोरिया, 190 देशामध्ये विजा ऑन अरायव्हल जाऊ शकतात. तसेच आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की भारत किती देशाने विजा मुक्त प्रवास करू शकतो? इट इज 59. आणि सध्या फिलिपिन्स आणि श्रीलंका वाढलेत. अजून बघूया की वर्ल्ड मोस्ट पॉवरफुल पासपोर्ट्स. हे पूर्ण जे आहे मी बोललो की सिंगापूर 193, जपान 190, साऊथ कोरिया 190, त्याच्यानंतर फ्रान्सचा आहे, मग जर्मनी, इटली, फिनलँड, स्पेन, डेन्मार्क आणि भारत. आणि भारताचा रँक आहे, भारत 59 देशामध्ये जाऊ शकतो, 77वा रँक आहे. लक्षात ठेवा, हे सगळे बघू शकता मोठे मोठे आपल्याला GDP दिसत आहेत. आपण पण बघू शकता की भारत 5th लार्जेस्ट GDP दिसतो. पण थोडंफार विचार करण्याची गोष्ट आहे की जर समजा आपल्या देशातनं मुकेश अंबानी साहेब आणि अदानी साहेबांना जर काढलं, म्हणजे त्यांची संपत्ती काढली, तर भारत कितवा रँकचा GDP देश बनेल? हे फक्त तुम्ही विचार करा. म्हणजे आपण जे गाजाबाजा करतोय विश्वगुरू आणि हे सर्व, म्हणजे ते खरंच अस्तित्वात आहे का ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे खरंच जे नॉर्मल पीपल आहे, जे मिडल क्लास आहे, लोअर मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास आणि मिडल क्लासमध्ये, ह्यात ते त्यांचं बघू शकता आर्थिक परिस्थिती चेंज झालेली आहे का? म्हणजे ज्या हिशोबानं भारत वर्ल्ड GDP मध्ये पुढे जातोय, त्या हिशोबानं त्यांची जे बघू शकता स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलेली आहे का, आपल्याला ते चेक करायचं आहे. कारण बघू शकता की बिझनेसमॅन ते खरंच आहे की अमीर और अमीर होते जा रहे, गरीब और गरीब होते जा रहे. कारण इन्फ्लेशन तर राईजच होतोय. मागच्या वर्षीची एक गोष्ट समजा XYZ 10 रुपयाला होती, आता ती 12 रुपयाला भेटते. म्हणजे इन्फ्लेशन तर राईज होते, पण त्याचप्रमाणे तुमची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग राईज होत नाही, सॅलरीज राईज होत नाहीये, तसेच ऑपॉर्च्युनिटीज भेटत नाही. पण बिझनेसमॅन तर ग्रो करतायत एक एक करून. म्हणून मी बोललो की अदानी आणि मुकेश अंबानी जर या दोघांना जर वेगळं केलं तर भारताची GDP किती येईल, तो एक संशोधनाचा भाग आहे. येस, पासपोर्ट 2025 पासपोर्ट इंडेक्स. चला नेक्स्ट, कृषी समृद्धी योजना. येस, हा प्रश्न बऱ्याच येणार कारण महाराष्ट्राने हे केलेलं आहे. कृषी समृद्धी योजना, महाराष्ट्र सरकारची कृषी समृद्धी योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे, ज्याचा उद्देश कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादकता वाढवणे आहे. म्हणजे कृषी बघू शकता की महाराष्ट्र सध्या ओला दुष्काळ पण आहे, पण ओला दुष्काळसारखा टर्मच नसतो. आणि कुठेतरी शेतकरी लोकांचे बघू शकता प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे मराठवाड्यात. कारण ऐतिहासिक पाऊस झालेला आहे, पूर आलेला आहे. धाराशिव सारख्या जिल्ह्यामध्ये बघू शकता सर्व पूर आलेला आणि परिस्थिती भरपूर बिकट परिस्थिती आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना बघू शकता मदत देणं हे काळाचं भाग आहे. त्यांची दिवाळी गोड केली पाहिजे ॲक्च्युली, असं माझं पण मत आहे. कृषी समृद्धी योजना बघू शकता त्याच्यातच जुलैमध्ये एक लॉन्च केलेली आहे. ती लॉन्च कशासाठी केलेली आहे
की कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवणे म्हणजे इन्व्हेस्टमेंट वाढवणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादकता वाढवणे. म्हणजे जे इन्व्हेस्टिंग कॉस्ट आहे फॉर ग्रोईंग क्रॉप्स ते कमी करणे आणि प्रोडक्शन वाढवणे. प्रोडक्शन वाढवणे म्हणजे जास्त मशिनरीज यूज करू शकतो, टेक्नॉलॉजी यूज करून उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवणे असं हे आहे त्याचं म्हणजे मॅक्झिमम कृषी समृद्धी योजनेचे उद्दिष्ट. या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 5,000 कोटी गुंतवणूक अपेक्षित असून 5 वर्षासाठी एकूण 25,000 कोटी तरतूद आहे. ही योजना कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती पद्धतीचा म्हणजे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर पद्धतीने प्रोत्साहन देते. ही योजना दरवर्षी अंदाजे 5,000 कोटीची गुंतवणुकीवर आधारित असेल आणि पुढील 5 वर्षासाठी 25,000 कोटीची तरतूद आहे. योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे वैयक्तिक आणि सामूहिक गुंतवणुकीच्या घटकांसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाईल. या योजनेत सूक्ष्म सिंचन, कृषी अवजारांच्या भाडेतत्वावरील बँक, CHC यासारख्या विविध चालू असलेल्या योजनांचा समावेश आहे. यस, लक्षात ठेवायचं आहे कृषी समृद्धी योजना आणि कुणाची आहे तर महाराष्ट्र सरकारची आहे. यस, वन ऑफ द इम्पॉर्टंट महाराष्ट्र सरकारची आहे आणि कृषी समृद्धी योजना. यस, आपण जे आता बघतोय ते 16 ते 31 जुलैवाला करंट अफेअर्स बघतोय, म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे की हे पार्ट 2 आहे. ज्यांनी पार्ट 1 बघितलं नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी पार्ट 1 पण बघा. पूर्ण जी आपली जी सिरीज आहे ती जानेवारी ते पूर्ण डिसेंबरपर्यंत चालणार आहे. थिअरी MCQ, थिअरी MCQ. आता ह्याच रिलेटेड बघू शकता MCQ आणि जे काय काय वन लाईनर प्रश्न असतील ते आपण उद्याच्या लेक्चरला आपण जे कव्हर करणार आहोत सगळे MCQs आहेत ते. चला, आता अजून एक महत्त्वाची जी गोष्ट आहे. यस, आणि वन ऑफ द लास्ट न्यूज, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 21 सप्टेंबर 2025ला म्हणजे आत्ता मागच्या महिन्यात गट क मेन्स परीक्षा झाली. त्यात एक प्रश्न विचारलेला आलेला की लोकमान्य टिळक पुरस्कार 2024. तर लक्षात ठेवायचं त्याचा आन्सर आहे सुधा मूर्ती. मग असे जे पुरस्कार आहेत जे डायरेक्टली बघू शकता आयोग डायरेक्टली विचारते. 2025चा पुरस्कार कुणाला भेटला ते पण आपल्याला हे बघायचं आहे. बघू शकता इथं मिस्टर नितीन गडकरी आहेत, त्यांनाच हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. 2024वर प्रश्न आलेला म्हणजे हे सगळे जे पुरस्कार आहेत पद्म अवॉर्ड्स असतील, अपॉइंटमेंट्स असतील, कोणतरी महाराष्ट्राचा व्यक्ती जगातल्या लेवलला चांगलं काम करत असेल, स्पोर्ट्स असतील, त्याच्यानंतर हे अवॉर्ड्स असतील ह्याच्यावर डायरेक्टली येतात. नोबल अवॉर्ड्स असतील, नोबल अवॉर्ड्स पण जाहीर झालेले आहेत बघू शकता. मग ते नोबल अवॉर्ड्स आत्ता जाहीर झाले म्हणजे गट क पूर्व परीक्षेला कन्फर्म प्रश्न आहे, देऊन घ्या कन्फर्म प्रश्न आहे. त्या नोबल अवॉर्ड्सवर पण आपण एक स्पेशल लेक्चर घेऊन येणार आहोत कारण गट क पूर्व परीक्षेला तो येणार कन्फर्म प्रश्न नोबल अवॉर्ड्सवर. त्याच्या संगती जे आता राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे आणि कंबाईंड गट आहे मागच्या वर्षीचे नोबल अवॉर्ड्स एकदा करून जायचे पुन्हा एकदा. चला, अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार 1983 मध्ये टिळक स्मारक मंदिर ट्रस्टने सुरू केला होता. हा पुरस्कार दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला दिला जातो. हा पुरस्कार राष्ट्राच्या प्रगती आणि विकसित असर योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. लोकमान्य टिळक यांचा जन्म केशव गंगाधर टिळक म्हणून झाला आणि ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते. ते एक राष्ट्रवादी समाजसुधारक आणि स्वराज्याचे कट्टर समर्थक होते आणि त्या अनुषंगाने बघू शकता की 1 ऑगस्ट बघू शकता 1920ला त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच दिवशी असहकार चळवळ सुरू केला आणि त्यांना एक ट्रिब्यूट म्हणून महात्मा गांधींनी टिळक फंड पण काढलेला असहकार चळवळीत आणि त्याचं टार्गेट ठेवलेलं की 1 कोटी रुपये आपल्याला जमा करायचे. आणि 1983ला बघू शकता ह्याच नावाने लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हे केला. जे चांगलं काम करतात, भरपूर सामाजिक कार्य करतात त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. मग 2025चा पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झालेला आहे. यस, लक्षात राहील. हे 16 ते 31 जुलैचे बघू शकता. 16 ते 31 जुलैमधले सर इम्पॉर्टंट प्रश्न होते. आता काय काय वन लाईनर प्रश्न पण आहे ते डायरेक्ट आहे की या राज्यात काय झालं, ती योजना कुठे आली, हा ॲप कुणी हे सुरू केला, ते आपण डायरेक्टली उद्याच्या MCQ मध्ये कव्हर करणार आहोत. कारण काय काय न्यूज असे असतात की ते MCQ फॉर्मॅटमध्येच कव्हर करावे लागतात कारण तो फॅक्च्युअल डेटा असतो, तो डायरेक्टली विचारतात. आणि काय काय असं असतात की मल्टीलाईनर स्टेटमेंटमध्ये येऊ शकतात, मग ते आपल्याला इथं कव्हर करणं गरजेचं होतं. फॉर एक्झाम्पल आपण व्याघ्र दिन बघितला की इंटरनॅशनल टायगर डे 29 जुलैला. ते नुसतं करंट अफेअर्सचाच न्यूज नाही तर एन्व्हायरमेंट पण आपल्याला सब्जेक्ट आहे, भूगोल पण सब्जेक्ट आहे. मग हे सगळं एकत्र कव्हर करावं लागतं. किती त्याची संख्या आहे, मग भूगोलमध्ये मग कुठे कुठे नॅशनल पार्क्स आहे, प्रोजेक्ट टायगर कधी सुरू झाला आणि हे सर्व वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ॲक्ट जो 72 आहे तो हे ॲक्ट हे झाला, हे सर्व आपल्याला बघावं लागतं. मग असेच न्यूज आपण थिअरीमध्ये कव्हर करतो की जे डायरेक्टली येऊ शकतात आणि मल्टी लायनर्समध्ये येऊ शकतात. जसं हेनली पासपोर्टवर डायरेक्टली पण प्रश्न येऊ शकतो की भारताचा रँक कितवा झाला Q2 मध्ये, इट इज 77. पूर्वी किती होता 85. पहिला कोण आहे सिंगापूर.
मग शक्यतो क्वार्टर्समध्ये येतात आणि भारताचा रँकिंग चेंज होत आहेत. मग शक्यतो असंच बोलतील की हेनली पासपोर्ट यांनी 2025 मध्ये स्ट्रॉंगेस्ट पासपोर्ट कुणाला डिक्लेअर केला आहे? इट इज सिंगापूर देश. असे जे प्रश्न येतात ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.